परिषद आज या विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र रणजित सिंग राजपूती, ज्येष्ठ पत्रकार कार्यकर्ते, यांचं भाषण आपण ऐकलं आणि प्रभावित झाला। त्या भाग्यवती श्वेताताई राजपूती, रणजित सिंग शीख पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते, आवर्जून बोलवलं असे माझ्या गावात आज बुलढाणा शहरामध्ये होतोय, त्याला माझी उपस्थिती आहे। जिल्हाधिकारी यांचं नाव होतं, आणखी काही उपस्थित त्यांचं नाव आहे। मला असं वाटतंय की एक वेगळा कार्यक्रम आहे, थोडासा राजकारणाच्या पलीकडचा कार्यक्रम आहे, सामाजिक चळवळीशी संबंधित कार्यक्रम आहे आणि एक ज्याला म्हणू आपण की रचनात्मक स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे, ज्याला आपण असं म्हणतात की कोलाहलात या साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत या साऱ्या माणूस शोधतो मी, कोलाहलात या साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत या साऱ्या माणूस शोधतो मी, मंदिरानी मस्जिदे शोधून सर्व आलो, भिंतीच्या या पल्याड माणूस शोधतो मी। माणूस शोधण्याचं, माणूस बांधण्याचं, माणसामध्ये निर्माण करण्याचं काम वेगळ्या स्वरूपाची प्रतीक्षा असते आणि नव्या युगाचा प्रारंभ असतो, नव्या दिशेचा आरंभ असतो, नवी हवा, नवी आशा, या सगळ्या गोष्टी या पहाट या शब्दामध्ये आहेत। आणि असं एक पहाट फाउंडेशन काहीतरी आगळाने वेगळं करण्याच्या भूमिका घेऊन बुलढाणा शहरामध्ये आलेलं आहे। याच्या आयोजकांनी हा जो कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्याबद्दल खरंच मी मनापासून त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। आणि थोड्याशा वेगळ्या पठडीतला हा कार्यक्रम आहे, अशा कार्यक्रमांना बळ दिलं पाहिजे। या चळवळीतल्या लोकांना जे वेगळ्या धाकणीतला विचार करतात त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे असं समजून माझ्या मतदारसंघात अतिवृष्टी झाली असली तरी मी थोडीशी माझी पाय वाकडी करून या ठिकाणी येऊन तुमच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय घेतला, तुम्हाला बळ देण्याचा, तुम्हाला जिथे कुठे अडचणी येतील त्या अडचणीमध्ये तुमच्या समवेत मी राहील हा विश्वास देण्यासाठी मी आज या ठिकाणी उभा। आपण परदेशी मॅडमचं भाषण ऐकलं, त्यांनी सांगितलेलं आहे की सौंदर्य आपल्या सगळ्यांच्या दृष्टीतून वेगळं आहे। एक उंची असली पाहिजे, तरुण नसलं पाहिजे, मॅरिड नसलं पाहिजे, त्यानंतर वेगळ्या प्रकारचं सौंदर्याची आशा आणि अपेक्षा सर्वसाधारण आपल्यामध्ये असतं, पण सौंदर्य तसं नसतं बरं। सौंदर्य खरंच वेगळं असतं, सौंदर्य आतून असतं, सौंदर्य बाहेरची दिसण्याची वस्तूच नाही आहे। आणि त्यांनी हा बोलताना एक विषय मांडला की आपली संस्कृती, आपली परिस्थिती याला अनुसरून सौंदर्याच्या व्याख्या बनलेल्या आहेत। दक्षिण आफ्रिकेमध्ये गेलात, इकडे सिंगापूरला गेलात, जपानमध्ये गेलात, नॉर्थ आणि ईस्टर्न इंडियामध्ये गेलात तर सौंदर्याच्या सगळ्या कॉन्सेप्ट बदलतात। विशेषतः दक्षिण आफ्रिकेतलं सौंदर्य आणि आपलं सौंदर्य अजिबात बरोबर नाही, त्यांचं सौंदर्य वेगळं आहे, ते आपल्या सौंदर्याला किंमतच देणार नाही। वेळेस तुम्ही ऑस्ट्रेलिया किंवा स्वित्झर्लंड तिकडलं सौंदर्य बघाल ते वेगळं सौंदर्य, बरोबर। सौंदर्य ह्याची काही परिसीमा अशी काही झालेली नाही, ती काही सारखी नसते। आणि सौंदर्य बाह्य स्वरूपाची कल्पना आहे, खरं तर सौंदर्य आत असतं, मनात असतं, माणसाच्या त्याच्या वर्तनात असतं, आचरणात असतं, विचारात असतं, बरोबर आहे। सौंदर्य विचारात काय आहे, आजचं तन आहे, शरीर आहे, ते कालांतरानं ते नष्ट होणारच आहे। आपण सगळेजण जसं गुलाबाचं फूल आहे, ते आज जरी गुलाबाचं फूल असलं तरी उद्या ते मात्र निश्चितपणानं उमटणारच आहे। सौंदर्याची व्याख्या आपण दुर्दैवानं खूप वेगळी केलेली आहे। सौंदर्य हे बाह्य स्वरूपावर नाहीच मुळात, सौंदर्य जे आहे ते अंतर्मनात आहे, सौंदर्य आतच असतं, सौंदर्य विचारातच असतं। आणि म्हणून आपण हे सौंदर्य, विचाराचं सौंदर्य, कृतीचं सौंदर्य वाढवलं। तुम्ही चित्रपट सृष्टीमध्ये हे सगळे सौंदर्य पाहून आपण सगळे बोलतो, अतिशय उंच, तगडा, नाकेला
शरीरयष्टीने नायक जो मजबूत असतो तो आपल्याला भावतो. तशीच आपल्याला सुंदर मुलगी सुंदर स्त्री दिसली की आपल्याला भावते. पण हे खरं नाही, हे आभासी सौंदर्य. प्रत्यक्ष जीवनामध्ये तुम्ही बघत असाल, समाजकारणामध्ये राजकारणामध्ये जी माणसं आज नेते झाली, जी मोठी झाली आणि ज्यांच्या पाठीमागे समाज आहे, त्यांचे तुम्ही नाक पहा, त्यांचे तुम्ही डोळे पहा, त्यांच्या तुम्ही उंच्या पहा. लक्षात आलं? याच्यावरून तुम्ही अंदाज करा की सौंदर्य ते नाही, सौंदर्य मुळात हे आहे. सौंदर्य कामातून येतं, सौंदर्य विचारातून येतं, सौंदर्य कर्तृत्वातून येतं, सौंदर्य बाह्य स्वरूपातून येत नाही. म्हणतो ना आपण, देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे सोहळे, बरोबर आहे? देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे सोहळे, सोवळे की गोमटे यास मोल नसे फारसे. सावळे की गोमटे, सौंदर्याला सावळा आहे का गोमटा आहे का काय, याला काही देणे घेणं नाही आहे. तुमचे प्रांजळाचे हात असले पाहिजे, तुमची जी दृष्टी आहे ती वेगळी असली पाहिजे. आणि म्हणून आज महाराष्ट्राला, आपल्या सगळ्या समाजाला ज्या काही सनसनाटी बातम्या, जे काही त्याला काय म्हणू आपण, ब्रेकिंग न्यूज जी चालू आहे, अतिशय वाईट चालू आहे. आपल्याला तत्पर सगळ्या गोष्टी पाहिजे, फ्राय जसं म्हणतो ना आपण, सगळं फ्राईड सगळं तसं पाहिजे. मित्रांनो, यशाला कोणताही शॉर्टकट नाही, आपण नेहमी बोलतो. मुलाचा जन्म होण्यासाठी आता अलीकडे किती जरी शोध लावले तर 2 महिन्यात काय तो जन्म होत नाही, त्याला 9 महिने 9 दिवसच लागतात. कुठल्याही यशस्वी परीक्षा पास करायची असेल तर एका सर्टन लिमिटपर्यंत त्याचा अभ्यास झाल्याशिवाय आणि त्याच्या गुणवत्ता त्याने प्राप्त केल्याशिवाय ती परीक्षा ती व्यक्ती पास होत नाही. आणि म्हणून केवळ परीक्षाच नाही, राजकारणात असेल, समाजकारणात असेल, शिक्षणाच्या क्षेत्रात असेल, कवितेच्या क्षेत्रात असेल, तुमच्या संस्कृतीच्या क्षेत्रात असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये तिथे तुम्हाला शॉर्टकट नाही. ज्या गोष्टी करायच्या असतील त्या कराव्याच लागतात. आणि म्हणून जो काही सर्वसामान्य माणूस आहे त्याच्या जीवनामध्ये सर्वांगीण बदल घडून आणण्याच्या दृष्टीनं आज जो पहाट फाउंडेशनने हा उपक्रम घेतलेला आहे, त्याच्यामध्ये वृक्ष संवर्धन, पर्यावरण संवर्धन याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. कारण मी आता माझ्या मतदारसंघात होतो, मेहकरमध्ये तुम्ही पाहिलं असेल, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक दुष्काळ, अतिवृष्टी झालेली. म्हणजे त्याचं कारण असं घडलं की पर्यावरण तिथे राखलेलं नाही, झाडं तोडलेली आहे. जमीन त्या नद्यामध्ये मोठमोठ्या ज्या आमच्याकडे नद्या आहेत, पेनगंगा नदी आहे, त्यानंतर ती काही सीतारहानीची नदी आहे, काच नदी आहे, अशा वेगवेगळ्या नद्या आहेत. या नद्यामध्ये गाळ भरलेला आहे, सगळं वाहून गेलेलं आहे, लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत, विहिरी आत घातलेल्या आहेत, धरणं अडवले आहेत, कालवे फोडलेले आहेत आणि याच्यावरती अतिक्रमण केलंय. पर्यावरण बिघडलंय, नदीचं पण बिघडलंय आणि सगळ्या वृक्षांचं पण बिघडलेलं आहे. आणि ह्याच्यामुळं हा कालचा हाहाकार माजलेला आहे. सगळ्या गावात, सगळ्या जमिनीत सगळे पाणी झालेले, जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. सांगण्याचा मुद्दा काय आहे की आपण आपल्या कक्षा सोडल्या, आपण आपल्या वाटा सोडल्या, आपण आपले रस्ते सोडले, त्यामुळं पर्यावरण बिघडलेलं आहे. पर्यावरण बिघडल्यामुळे ह्या सगळ्या त्याचा फटका जो आहे हा सगळ्या मानवजातीला बसतोय. मेहकर माझा मतदारसंघ त्याचा आज उदाहरण आहे, ज्वलंत उदाहरण आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आढावा मी घेणारच आहे, मी ते करणारच आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांची मला मदत हवी आहे. पर्यावरणाच्या अनुषंगाने असेल, सोशल फॉरेस्ट्री असेल, उद्यानं असतील, त्यानंतर जे काही वैरांचे राहणमाळ आहेत ते पडलेले शासनाच्या योजना आहेत, योजनासाठी त्या योजना आहेत, त्या योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी सुद्धा, अतिशय लाभार्थी सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतील. परंतु ते चांगले लाभार्थी नाहीत. लाभ घेणारे जे लाभार्थी आहेत त्याच्याऐवजी आपण जर का एक वेगळी भूमिका घेऊन, त्याला काय म्हणू आपण, एक रचनात्मक भूमिका घेऊन जर तुम्ही आलात तर ह्या सगळ्या पर्यावरणाचा ऱ्हास जो होतोय तो थांबेल. केवळ निसर्गाचं किंवा वृक्षारोपण करून पर्यावरण साधत नाही, तर मानवी विचाराचं पर्यावरण सुद्धा खूप बिघडलेलं आहे. विचार बिघडलेले नाही, भरकटलेले आहेत ना. तुम्ही सोशल मीडिया उघडून पहा, सगळं विचाराचं पर्यावरण पूर्णतः आज बिघडून गेलेलं आहे. आणि म्हणून हे जे काही भरकटलेल्या वाटा आहेत सगळ्या क्षेत्रातल्या, मी एकच नाही सांगतो, शिक्षणातल्या आहेत, तुमच्या सोशल मीडियातल्या असतील, नको त्या गोष्टीकडे आपण सगळेजण भरकटत चाललो आहे. अशा वेळी जी काही परिस्थिती खराब होते जी परिस्थिती सावरण्यासाठी
जी पहाट फाउंडेशनची सारख्या संस्था उभ्या राहतात आणि जे भरकटलेलं वातावरण सावरण्याचं काम हे करतात. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. पहाट फाउंडेशनच्या सगळ्या कार्यक्रमांना, त्यांनी हाती घेतलेल्या कार्यक्रमांना मी मनापासून शुभेच्छा देतो.